हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे एके आणि खाकीवाला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीची जी सिरीज चालू करणार होतो ती आज बघा, आजचा पहिला दिवस आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा जरी करत असाल तर मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो बघा, सरळ सेवा पोलीस भरतीसाठी तर अत्यंत महत्त्वाचे आहेत. MPSCला सुद्धा आपले प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला याची PDF भेटणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो. हे एवढे प्रश्न आहेत बघा. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो बघा, झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार आहे किंवा झालेली आहे? तर मित्रांनो बघा, याचं उत्तर काय आहे बघा, चंपाई सोरेन असं त्यांचं नाव आहे, जे झारखंड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा प्रश्न बघा, हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे? तर मित्रांनो, हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचाच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. पण आता सध्या जे आहेत मुख्यमंत्री ते चंपाई सोरेन आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी स्वतः पेननं सुद्धा दाखवते आणि इथं उत्तर पण दिलेलं आहे बघा, हे पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, भारत आणि कोणत्या देशात मस्कत येथे लष्करी उपकरणाच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, कोणत्या देशासोबत आपल्या भारतानं काय केलेलं आहे बघा, लष्करी उपकरणाच्या खरेदीसह संरक्षण गुंतवणूक करार करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, ओमान देशासोबत हा करार करण्यात आलेला आहे. तर इथं तुम्ही उत्तर पण बघू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मस्कत येथे भारत आणि ओमान यांच्यात कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी करार करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो बघा, संरक्षण या क्षेत्रामध्ये हा करार झालेला आहे. तर कोणकोणत्या देशामध्ये? तर बघा, भारत आणि ओमान, हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण. तर बघा, मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? तर मित्रांनो बघा, प्रश्न मी तुम्हाला परत वाचून दाखवतो. बघा, सर्वाधिक सहभाग कशामध्ये? तर मुलींच्या उच्च शिक्षणामध्ये जे आपल्या भारतामध्ये टॉप 10 जिल्हे आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे, त्याचं नाव तुम्हाला विचारलेलं आहे. तर मित्रांनो बघा, पुणे हा जिल्हा आहे बघा, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत टॉप 10 मध्ये पुणे हा जिल्हा असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यातील मंदिरात बघा बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टानं दिलेला आहे? तर मित्रांनो, काही प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं असतं, तर इथं काय उल्लेख आहे बघा, मद्रास हायकोर्ट. तर मित्रांनो, यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता हे तमिळनाडूमधलं आहे बघा. तर मित्रांनो, हा प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, तमिळनाडू. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर निर्बंध घातलेले आहेत? तर BPB असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही, पेटीएम म्हणू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा, जय शहा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे पण काय तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, BCCIचे सचिव जय शहा यांची सलग कितव्यांदा आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर मित्रांनो, सलग 3ऱ्या वेळेला त्यांची निवड झालेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, हे बघा, सलग 3ऱ्या वेळेला निवड झालेली आहे. जसं मित्रांनो, मला हे प्रश्न पाठ आहेत, याचं कारण काय आहे, सारखं सारखं रिव्हिजन केलेलं आहे आणि हे प्रश्न माझ्या सारख्या डोळ्यासमोरून जात असतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, ही PDF डाउनलोड करायची आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आहे, तुम्हाला परीक्षा येईस तोपर्यंत तुम्हाला ही PDF वाचायची आहे. तर तुम्हाला मित्रांनो हे प्रश्न तोंडपाठ होऊन जातील. त्यानंतर बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्यांनी पटकावलेले आहे? तर मित्रांनो बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलेले आहे? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याने हे विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकलेली आहेत? तर मित्रांनो, सर्वाधिक पदके जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा जिंकलेले आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता 2 नंबरवरती कोणतं राज्य आहे बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकलेली आहेत? पहिल्यांदा हा प्रश्न बघू. तर 158 पदके जिंकलेली आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? तर मित्रांनो, 38. तर एकूण पदके किती आहेत? 158 आणि सुवर्ण किती आहेत? तर 38 आहेत. त्यानंतर बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळामध्ये जिंकलेली आहेत? तर मित्रांनो बघा, कोणत्या खेळामध्ये जिंकलेले आहेत हे पण बघू शकता तुम्ही. तर जलतरण असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील पदतालिकेत द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या तमिळनाडूने किती पदके जिंकलेली आहेत? तर मित्रांनो, 98. तमिळनाडू किती नंबरवर आहे? 2 नंबरवर. आणि मित्रांनो, महाराष्ट्र हा आहे बघा, MH आहे आपला 1 नंबरवरती आणि 2 नंबरवरती कोण आहे? तमिळनाडू आहे. हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर मित्रांनो, पोलीस भरती आणि सरळ सेवेसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. तर काही लोक हा प्रश्न विसरले असतील, पण मित्रांनो बघा, नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर बघा, पहिला शिवसन्मान पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण,
बघा 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, निरंजन राजाध्यक्ष असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो बघा 2024 वर्षाच्या रामसर स्थळाच्या यादीत भारतातील किती पाणथळाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो भारतातील किती आहेत बघा, तर मित्रांनो 5 आहेत. तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर मित्रांनो बघा भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे? तर मित्रांनो भारतामध्ये आता 80 झालेले आहेत बघा. रामसर स्थळ जे आहे ती भारतामध्ये किती झालेली आहेत? 80 झालेले आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, 2024-25 वर्षासाठी युनेस्कोने वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील किती गड किल्ल्यांचं नामांकन केलेलं आहे? तर मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा आहे बघा. महाराष्ट्र राज्यातील किती गड किल्ल्यांना नामांकन मिळालेलं आहे? कशासाठी बघा, युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीमध्ये. तर मित्रांनो 11 गड किल्ल्यांना काय केलेलं आहे? नामांकन मिळालेलं आहे. हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पदसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक भेटलेला आहे? तर मित्रांनो प्रजासत्ताक दिन जो झालेला आहे, मित्रांनो बघा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक भेटलेला आहे? तर मित्रांनो बघा ओडिसा राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक भेटलेला आहे. तर हे पण तुम्ही उत्तरामध्ये बघू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात लोकांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक भेटलेला आहे? तर तुम्हाला असा उलटा प्रश्न जर फिरवून परीक्षेमध्ये विचारला तर तुम्हाला सांगायचं आहे गुजरात राज्य. लोकांच्या पसंतीचं जे राज्य आहे ते गुजरात राज्य आहे. कशासाठी? तर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनामध्ये लोकांच्या पसंतीच्या पहिल्या श्रेणीमध्ये ते येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा 1 फेब्रुवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो. तर कोणता? तर तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर मित्रांनो बघा कितवा अर्थसंकल्प आहे? तर बघा सलग 6व्या वेळेला त्यांनी काय केलेलं आहे? लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ह्या कोण आहेत बघा? अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपण बघा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 वर्षासाठी किती लाख कोटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय बघा, 47.66 लाख कोटीचा अर्थसंकल्प आपल्या भारताने काय केला आहे? सादर केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 27वा प्रश्न बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती वयोगटातील मुलींचे गर्भाशय व मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली? तर मित्रांनो बघा 9 ते 14 वर्षातील मुलींच्यासाठी हे मोफत लसीकरण असणार आहे आपल्या भारतामध्ये. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिला IIT सॅटेलाईट कॅम्पस कुठं सुरू झालेला आहे? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, IIT सॅटेलाईट कॅम्पस. तर देशातील पहिला, तर मित्रांनो देशातील पहिला कुठं आहे बघा? उज्जैन या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, तर बघा दरवर्षी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, जागतिक पाणथळ दिवस म्हणून आपण 2 फेब्रुवारी म्हणून साजरा करत असतो. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बघा 100 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण बघा, इस्रोने कोणत्या राज्यातील श्रीहरिकोटा येथून कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी एक्स्पोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? तर मित्रांनो हे जे आहे बघा श्रीहरिकोटा, तर मित्रांनो हे कुठं आहे? आंध्र प्रदेशच्या ठिकाणी आहे. हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने एक्स्पोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो बघा PSLV 58 असे या रॉकेटचं नाव आहे. हे काय आहे? रॉकेट आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण बघा, PSLV 58 या रॉकेटद्वारे इस्रोने केलेली एक्स्पोसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण PSLVचे कितवे उड्डाण आहे? तर मित्रांनो 60वे उड्डाण असणार आहे PSLV 58चे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण बघा, भारत एक्स्पोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरलेला आहे? तर जगातील दुसरा देश आहे. पहिली तर अमेरिका आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहीम राबवणारा जगातील पहिला देश कोणता? तर मित्रांनो आत्ताच तुम्हाला सांगितलं अमेरिका देश असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुमचा आवडता प्रश्न बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे? तर मित्रांनो बघा रजनीश सेठ असं त्यांचं नाव आहे. मित्रांनो बघा रजनीश सेठ असणार आहेत. तर आता काय आहेत ते MPSCचे अध्यक्ष आहेत. तर हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2023 मध्ये विकिपीडियावरती सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहेत? तर मित्रांनो बघा विराट कोहली असणार आहेत. तर कोण आहेत? हे क्रिकेटर आहेत.
हे कोण आहेत? क्रिकेटर आहेत आणि हे सेलिब्रिटी आहेत. कशासाठी? 2023मध्ये विकिपीडियावरती सर्वाधिक सर्च केले जाणारे. त्यानंतर बघा, कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्नरने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू आहे बघा, डेव्हिड वॉर्नर. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, राज्यातील पहिला स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केलेली आहे? तर हिंगणघाट असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आशियातील झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो बघा, सिंगापूर या देशाच्या धर्तीवरती धाराशिव म्हणजे आपली मुंबईमध्ये जे आहे बघा, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे ती. तर हे पण तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, स्टार्टअपच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झालेली आहे? तर मित्रांनो, स्टार्टअपच्या माध्यमातून आपलं महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. एस सुरेश कुमार असं त्यांचं नाव आहे. तर हे काय आहेत बघा, दामोदर खोरे विकास महामंडळ या अध्यक्षपदी निवड त्यांची झालेली आहे. आणि दामोदर खोरेची जी स्थापना आहे ती कधी आहे बघा? 1948मध्ये आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, बघा, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, किरण देशमुख असं त्यांचं नाव आहे. तर हे तुम्ही उत्तरामध्ये पण बघू शकता. त्यानंतर बघा, ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश झालेला आहे? तर मित्रांनो, 5 नवीन देशांचा समावेश झालेला आहे. आणि आता त्याची जी सदस्य संख्या आहे ती किती झालेली आहे बघा? 10 झालेली आहे. इथं आहे बघा प्रश्न, ब्रिक्स गटाची एकूण सदस्य संख्या किती झालेली आहे? तर 10 झालेली आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? या वर्षी जे अध्यक्षपद असणार आहे ब्रिक्सचे ते मित्रांनो रशिया या देशाकडे असणार आहे. हे पण तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडलेला आहे? तर मित्रांनो, ज्वारी उत्पादनामध्ये बघा, सोलापूर हा जिल्हा निवडलेला आहे. तर हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, दीप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी कितवी भारतीय महिला गोलंदाज ठरलेली आहे? तर मित्रांनो बघा, 4थी भारतीय महिला गोलंदाज ठरलेली आहे. हे पण तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. हे फक्त लक्षात ठेवा, ही दीप्ती शर्मा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही क्रिकेटशी संबंधित आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. ही 4थी ठरली का 5वी ठरली हे तुम्हाला विचारणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे डिजिटल चलन रुपयेने एका दिवसात किती लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केलेला आहे? 10 लाख रुपये व्यवहार करण्याचा काय केलेला आहे? विक्रम केलेला आहे. हे पण तुम्हाला काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. कमलाताई परदेशी यांचे निधन झाले, त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? तर मित्रांनो, मसाला क्वीन म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तर मित्रांनो बघा, मसाला क्वीन म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरात मसाला पोहोचवणाऱ्या कमलाताई परदेशी यांचे नुकते निधन झाले, त्या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवाशी होत्या? तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या होत्या त्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 52वा फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकवलेले आहे? तर मित्रांनो बघा, मॅग्नस कार्लसन असं त्याचं नाव आहे. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा प्रश्न बघू आपण, बघा, फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो बघा, उझबेकिस्तान या देशामध्ये ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फेलिक्स त्सेस्तेकेदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? तर मित्रांनो बघा, कांगोचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते. तर मित्रांनो, नाव थोडंसं अवघड आहे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू, 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर हे पण तुम्हाला काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणाच्या जयंती दिवशी बालिका दिन साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो बघा, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी काय केला जातो? बालिका दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचे प्रश्न बघू आपण, बघा, PM नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 1150 कोटी रुपयाचा प्रकल्प उभा करण्याचं म्हणजे किंवा उद्घाटन केलेलं आहे? तर मित्रांनो, लक्षद्वीप राज्यामध्ये काय केलेलं आहे बघा, 1150 कोटी रुपयांचा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, लक्षद्वीप येथे दररोज किती लाख लिटर शुद्ध पाण्याच्या पिण्याची निर्मिती करणाऱ्या लो टेम्परेचर थर्मल डिस्टिलेशन प्रकल्पाचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे बघा, तो लक्षद्वीपमध्ये आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हा जो प्रकल्प आहे बघा, दररोज काय करतो? 1.5 लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची निर्मिती करतो. तर कशामध्ये? तर लो टेम्परेचर थर्मल डिस्टिलेशन. मित्रांनो, हे पण तुम्हाला काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण, बघा, लक्षद्वीपमध्ये कोठे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? तर मित्रांनो, करवती असं एक ठिकाण आहे बघा लक्षद्वीपमध्ये, त्या ठिकाणी हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यानंतर बघा, डॉट येथील बघा, सौर ऊर्जा प्रकल्प हा बॅटरीवर आधारित राज्यातील पहिला प्रकल्प आहे, बॅटरीवर आधारित. तर मित्रांनो, याचं पण उत्तर काय आहे? लक्षद्वीप असणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही उत्तरामध्ये पण बघू शकता. तर मित्रांनो, प्रश्न संपले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
तर मित्रांनो उद्या आपण 100 प्रश्नांच्या सोबत व्हिडिओ घेऊन येत आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मित्रांनो तुम्ही लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब पण करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो याची जी PDF आहे आत्ता लगेच मी टेलिग्राम चॅनलवरती सोडत आहे, तर तिथं जाऊन तुम्ही ही डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.